क्षेत्रावर पुढे निघणार आता. बाळासाहेब काळे पुणे परिवार आणि या पदाचे नेते आदरणीय तुमराव चेअरमन मला आम्ही वाटते की नाही सर व्हाईस चेअरमन विजय बंडारी सर सचिव आदरणीय अनिल दादा आणि आमचे मित्र जिथे आमच्या बाबूची सेवा केली त्या काहीतरी आदरणीय किशोर राठोड सर त्यांचा आज वाढदिवस असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. आले उत्तमरावांना म्हणा तिथे कोणाचं काही चालेल ना. नारायण गिरडे हे आपल्या पसंतीचे पहिले सचिव होते आणि उत्तमरावांनी त्यांना परत चेअरमन केलं. अशी एकमेव पतसंस्था असेल महाराष्ट्रात सचिवाचे तिथं चेअरमन झाले. त्यानंतर आनंदराव भुसे सर साखर शाळेमध्ये साखर किडनी केलेली होती. त्यामुळे साखर कारखाना घुसळे आणि उत्तमराव आणि आनंदराव ही एक सगळा मिळाप झालेला मैत्री, राजकारणातली मैत्री आणि मैत्रीतले राजकारण असा गहिर संगम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जिथं आनंद आहे तिथं नंबर परत तिथे विजय पण आहेत. जे बंडारी सर या दोघांच्या हातून बाळासाहेब काळे पतसंस्थेची भरभराट होईल. त्यांना साथ द्यायला अनिल दादा आहेत आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून गमदारे सर आणि रामभाऊ यादव सर हे सगळे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून सल्ला फक्त सोल्युशन सांगणार, सल्ला देणार. त्या नियमानुसार चांगली पसंत वाढली येईल. आज त्यांचा वाढदिवस आहे आदरणीय किशोर राठोड सर अंतरामध्ये काय नाही गांधीहून जर आपले झाले असले तिथली पहिली आमच्या सगळ्या गावामध्ये त्या शाळेमध्ये जाईल ती शाळाची आदर्श करतात. गेल्या वर्षी जेव्हा न्यायाधीश शाळा बघायला यश येते न्यायाधीश आले तर म्हणले की शाळा सगळ्या शाळा अशा झाल्या पाहिजे आणि एक कौतुक केलं कामात कुठेही केलं असतं. आणि मैत्री हे नातं असं आहे तिथं तुम्हाला आनंद मिळतो, प्रेम मिळतं, विश्वास मिळतो. म्हणून तर म्हणतात ना बने चाहे कृष्ण जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. बाळासाहेब काळे ग्रुपला असणे बरोबर कोणाची नजर लागू नये मी तुम्ही परिसराला विनंती करतो. करतो केशवराव जसं आता म्हणले सर तुम्ही नांदूरला काय इकडून जाऊ नका. प्लॉट घ्या, फ्लॅट घ्या, गाड्या घ्या, माड्या घ्या, पण पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये सेवा करायला मिळाली म्हणजे तुमचं पूर्ण पुण्य यायचं बाकी आहे. त्यामुळं कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा या न्यायाने तुम्हाला पंढरपूरमध्ये सेवा करायला मिळाली परत बाकी आहे. तुम्हाला पुण्यात वाढण्याच्या शुभेच्छा. आपण 100वा वाढदिवस साजरा करावा त्यावेळेला हे सगळे मित्र असावे अशी आपली इच्छा या ठिकाणी पुण्यात स्वीकारण्यात आवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक.